अंपायरची नावं वॅसलिन अँड ओके. या सामन्यासाठी वॅसलिन अँड अभिजित पंचगिरी करत आहे. अनुभवी फलंदाज आहेत. ओके. पोंडा संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि बाटी संघ ओके फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. ॲलन मॅक्सन पहिलं षटक घेऊन येत आहे. मॅक्सन पोंडा संघासाठी वैयक्तिक पहिलं. जेसन यांना मॅक्सन टू जेसन ओके. आणि ओ लवली बॉल चांगली अशी बॉलिंग. मॅक्सन यांना मी खूप मॅच झाले बघत आहे. लवली अशी बॉलिंग. फिल जेसन अँड फिल. बघूया मॅक्सन टू अगेन. दुसरा चेंडू जेसन. ओ चांगलाच ओ वॅसलिन यांचा इशारा. वाईट. एक बॉल एक. बघूया पुढचा चेंडू आणि बॉल चांगलाच फिरवल्यामुळे बॅट्समन यांना काही कळलं नाही. पुढचा बॅट्समन डावखुरा बॅट्समन आहे. त्याचं नाव आहे फिन फ्लिंटॉफ. फिन मॅक्सन टू फिन. नेक्स्ट बॉल लेट्स सी. आणि सुंदर शॉट मारायच्या प्रयत्नात परंतु एकच धाव. 3 बॉल 3 रन्स. आणि चुकीचा शॉट आणि आत्महत्या. जेसन या ठिकाणी बाद झालेले आहेत. पुढचा फलंदाज आहे जेसन ग्लॅस्टन. पुढचा फलंदाज ग्लॅस्टन लास्ट मॅच मध्ये नव्हते. ते दुबईला फिरायला गेले होते. आजच आपल्यामध्ये आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. ग्लॅस्टन यांना तेवढाच बॉल काही समजलेला नाही. मॅक्सन यांची चांगलीच फिरकी गोलंदाज. मॅक्सन अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी करत आहेत. ग्लॅस्टन 4 बॉल. 5वा चेंडू घेऊन येत आहे. सॉरी 5 बॉल. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. सॉरी. सुंदररित्या टोटवलेला आहे आणि चांगलीच अशी फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. अंकित ॲलन. पुढचा गोलंदाज अंकित. पुढचा गोलंदाज अंकित हे चांगलेच नावाजलेले बॉलर आहेत. बघूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. धाव संख्या झालेली आहे 4 धाव. केवळ 4 धाव. असं षटक टाकलेलं आहे. संघाची धाव संख्या 4. बघूया अंकित यांचा पहिला चेंडू. ग्लॅस्टन यांना नो बॉलची घोषणा. ग्लॅस्टन नसीब साथ दे गया. ग्लॅस्टन बघूया या जीवदानाचा फायदा घेत आहेत की बघूया. आणि चांगला शॉट. आप आई बाहर आई. पहले बॉल पे बाउंड्री आ गई. नंबर 1 ग्लॅस्टन. अतिशय फिन त्याला काही मार्गदर्शन करत आहे की सावकाश खेळा. बघूया अंकित यांचा पुढचा चेंडू ग्लॅस्टन यांना आणि सुंदररित्या टोटवलेला या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू फिन यांना अंकित घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी ॲलन याने चांगल्या प्रकारे धावचित केलेला आहे. थोडेसे कन्फ्यूज. चांगली अशी बॅटिंग करत असताना कोणत्या प्रेशर खाली आले काय माहित नाही. बघूया ॲलिस्टर आता आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा फलंदाज ॲलिस्टर. 3 बॉल 10. आतापर्यंत चांगला स्कोर आहे. जर विकेट टिकून खेळले तर स्कोर होण्याची शक्यता आहे. बघूया अंकित हे खूप घातक बॉलर म्हणून फेमस आहेत. अंकित टू ॲलिस्टर. या ॲली त्याला ॲली बोलतात. बाटी जसं धोनीला माही म्हणतात तसं त्याला ॲली बोलतात. ओ लवली फिल्डिंग. आमचे भाऊजी उर्फ MS धोनी. जबरदस्त अशी फिल्डिंग. नाही तर हा 4 होता. तेवढेच तत्पर. नंबर 1 फिल्डिंग. आणि पुढचा चेंडू अंकित टू ग्लॅस्टन. धाव संख्या झालेली आहे 4 बॉल 11. धाव संख्या झालेली 11 आणि सुंदर चांगलाच मारायचा प्रयत्न आणि पंचायतचा निर्णय या ठिकाणी
या यानंतर ठिकाणी बाद घोषित करण्यात आलेला आहे. ॲलन साठी जोरदार टाळ्या. यानंतरची अतिशय मॅच उत्कृष्ट अशी किपिंग ते करत आहेत. फरनाताळी वर्सेस नानबाट सित्तरबाट ह्या टीमने रेडी राहावी. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पुढचा सामना फरनात वर्सेस नानबाट सित्तरबाट यामध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चांगला शॉट पण तेवढीच चांगली फिल्डिंग. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. ओव्हर संपलेली आहे. षटक धाव संख्या झालेली आहे 12 बॉल 12. चांगलंच असं प्रेशर खाली ठेवण्यात यशस्वी. 2 षटकात भाटी संघाची धाव संख्या झालेली आहे 12. पुढचा बॉलर सांगतो ॲलन. पुढचा बॉलरचं नाव प्लीज. बॅट्समन क्लिटस ऑलिव्हर टू क्लिटस. बघूया ऑलिव्हर. आणि या ठिकाणी चांगलाच मारलेला आहे आणि त्याहून चांगली फिल्डिंग लावली फिल्डिंग. आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग केली आणि ज्या प्रकारे चेंडू फेकले ते फार महत्वाचं आहे. लावली अशी फिल्डिंग. गुड चांगली त्याची आपण काय सांगतो आपला फिटनेस चांगला आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी एक धाव. पुन्हा एकदा चांगलीच अशी धाव. लास्ट 4 बॉल. बघूया काय बाउंड्री आहे की काय. चांगला शॉट मारलेला आहे परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. ॲलिस्टर एक बाउंड्रीची आवश्यकता आहे आपल्याकडून. बघूया काय करताय संघासाठी ते. ओ वाईटची घोषणा. 3 बॉल 15 अजून सॉरी 16 अजून पुन्हा एकदा वाईट. 17 अजून 3 चेंडू बाकी आहेत. मला वाटते 25च्या वर धावसंख्या जाईल सोबत. तुम्हाला काय वाटते? जाऊ शकते. ॲलिस्टर मध्ये ती कॅपेबिलिटी आहे. आणि रन आउट. क्लिटस या ठिकाणी बाद झालेले आहेत. पायला बॉल लागलेला आहे. चांगलीच अशी स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली आहे ॲलिस्टर यांनी. ॲलन यांनी 3 ते 4 खेळाडू बाद केले. ॲलन पडद्या मागचे कलाकार आहेत. मला वाटतं मास्टर माइंड एसटीच्या मागचे बहुतेक. लास्ट 2 बॉल्स टू गो. सुंदररित्या आणि चांगलं क्षेत्ररक्षण. रिप्सन डिसोजा यांचं चांगलंच असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या या ठिकाणी डिसिजन गिवन बाय वॅसलिन आउट. मला आज संध्याकाळपासून सोबत 3 ते 4 सामने झाले परंतु ज्याप्रमाणे पोंडा संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट. लास्ट बॉल टू गो. मार्क बघूया संघासाठी काय करतायत. चांगलाच तटावलेला पण तेवढीच चांगली फिल्डिंग. धाव संख्या झालेली आहे 18. 19 टू विन. गरज भाटी संघासाठी 19 धाव. पोंडा संघ नम्र विनंती आहे तुमचा एक सदस्य इथे पाठवा कारण इथे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी ऑनलाईन नाव देण्यात. कृपया ॲलन एकाला पाठवा कोणीतरी. भाटी संघाने पाठवलं त्याप्रमाणे. पोंडा ॲलन त्याचं नाव ॲलन यांनी उत्कृष्ट अशी विकेट किपिंग केली. लावली. ॲलन यांनी 2 4 अडवले आणि 3 स्टंपिंग केली. एका रन्सने खूप काय मॅच मध्ये पारडं फिरू शकते ते आज दाखवलेलं आहे. बघूया आजच्या मॅच साठी ते काय करतायत. लिंगन पोंडा संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 19 धावांची गरज. बरोबर एरिक मध्ये. ओके ओके. सितारबॅटचे कॅप्टन आणि फरनात पोंडा संघाला विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा केवळ 19 धावा. बॉलरचं नाव काय? गोलंदाजीसाठी आलेले आहेत एरिक मॅक्स हे चांगली गोलंदाजी करतात. मॅक्स आणि बॅट्समन अजून आलेले नाही आहेत. बघूया एरिक तुम्हाला काय वाटते? 18 चेंडूत 19 धावा कम सेट होऊ शकतात. आव्हान जास्त नाहीये पण बघूया समोरचा संघ त्याला कसा. विनस अँड रिप्सन विनस ऑन स्ट्राइक. ओके अँड रिप्सन विनस. बघूया मॅक्स यांचा पहिला चेंडू वैयक्तिक.
मॅक्स सित्तरबाट यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. सो प्लीज गाईस, एक धाव झालेली आहे. रिप्सन 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 आपले प्लेयर आले तर आहे. सित्तरबाटचे प्लेयर आलेत का? रिप्सन आलेत. येस, विषय फिनिश. रिप्सन चलो आणि मॅक्स टू रिप्सन आणि चांगला शॉट. आता बघूया काय करतायत. नो बॉलचा नो बॉलचा इशारा, परंतु 5 धावा मिळालेल्या आहेत. आत्महत्याला माफी नाही, चुकीला माफी नाही, त्यांना परत जावं लागेल. 1 रन, ओनली 1 रन. नाही नाही नाही, टोटल स्कोर 2 धावा. सॉरी सर. 2 धावा. बॅट्समन ऑलिव्हर सॉरी, बोल. एक मिनिट थांब. बॉल काउंट नाही. अंपायर आणि डिसिजन एक बॉल बॉल, काउंट 2 आहे की धावा. नाही आहे? अंपायर वॅसलिन, बॉल बॉल काउंट आहे की नाही? नाही. दॅट्स फाईन. मॅक्स टू ऑलिव्हर. लेट्स सी अँड हिअर वी गो. चांगला शॉट, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. आणि या ठिकाणी फक्त 1 धाव. विनस अँड विनस डावखोरे बॅट्समन. चांगला शॉट. 4 धावा. एल्सन बाबा. विनस अंगिल हा, ती कोण आहे? एक मालक म्हणून कोण थोडा मी बघितलं. थांबा, कोण आहे मी आडे विसरते देते ना. सुंदररित्या टोटल आहे आणि येस चांगलं क्षेत्ररक्षण. बरोबर यू आर राईट. आणि पोंडा संघाची धावसंख्या झालेली आहे 8. बाबा याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कोणाला होतं? 8. चांगली अशी बॉलिंग करत आहे मॅक्स आपल्या संघासाठी. चांगलाच असा बॉल ऑफच्या दिशेने मारलेला आहे. 1 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 9. याच्या अगोदरची मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे ॲडम यांना. दिली ना? 1 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 9. 12 चेंडू 10 धावाची आवश्यकता आहे. ग्लॅस्टन खूप अनुभवी असे बॉलर आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. तितकीच फलंदाजी चांगली होत आहे. बघूया काय होते. चांगलाच असा शॉट आणि त्याहून चांगली फिल्डिंग. लवली थ्रो. एक चौथी धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. 11 चेंडूत 9 धावाची आवश्यकता आहे. लवली शॉट. सुंदर असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 11. त्रिफळाचीच झाली. ऑलिव्हर हे आउट झालेले आहेत. 5 बॉलात 3 धावा त्यांनी केलेल्या आहेत. आता बॅट्समन आलेले आहेत ॲलन. ॲलन यांनी चांगली अशी विकेट किपिंग केलेली आहे. आता बघूया संघासाठी काय करतायत. 1 षटक 3 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 11. नाईस शॉट. ओ लवली फिल्डिंग. 1 धाव. 12 धावसंख्या झालेली आहे 12. 1 विकेट 12 रन्स. आणि आत्महत्या केलेली आहे. प्रयत्नात आणि बॉल आत्महत्या केलेली आहे. बाबू बोल का नाही. कोण यायला लागले बाबू? कोण यायला लागले? ओके. पुढील फलंदाज अंकित. चिकू दादा बोलला चालते ना. धावसंख्या झालेली आहे 12. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत.
सुंदर असं Lovely लागलेलं shot, 4 धावा. lovely सुंदर shot. आउटवर सुंदर असं लागलेलं आहे 4 धावा. फिनिशर साठी फेमस असलेले अंकित यांचा पहिल्या शॉटवर बाउंड्री. 16 रन झालेले आहेत. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 16. विजयासाठी 3 धावाची आवश्यकता. 6 बॉलात 3 धावाची आवश्यकता. बघूया आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चेंजेस केलेले आहेत. एक चोरटी धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. याचबरोबर 5 चेंडू 2 धावाची आवश्यकता. विजयासाठी फक्त 5 चेंडू 2 धावाची आवश्यकता. ही बॅट चेंज करतायत, काही तर ठेवणीतली बॅट आहे. तुम्ही एक काम करा, बॅट टाकून धावा. मर्देस वर्सेस सितारबाट नानबातील पुढील आता जो सामना झाला त्या सामन्याचा मालिकावीर मॅक्सन यांना जात आहे. मॅक्सन कृपया स्टेज कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे. मॅक्सन फरनाताळी ही जबरदस्त अशी स्ट्रॉंग टीम आहे. त्यांच्या जोडीला आमची मॅच आहे. मला वाटते आम्ही 11 नाही 17 प्लेयर उभे करतो, चालेल असं मला वाटते. 17 प्लेयरला तुम्ही अलाव करा. मॅक्सन आणि कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे. मॅक्सन ओके. मी लेनस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मॅन ऑफ द मॅच